बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या सुरुवात करूयात। महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आरोपी प्रशांत बनकरला फलटणमधूनच अटक करण्यात आली आहे। महिला डॉक्टरनं सुसाईड नोटमध्ये प्रशांत बनकर याच्यावर छळाचा आरोप केला होता। महिला डॉक्टरची आत्महत्या गुरुवारी रात्री 10:30च्या सुमारास उघड झाली होती, तर आरोपी प्रशांत बनकरच्या कुटुंबियांनी त्याच्यावरील सर्व आरोप खोडून काढलेत। बनकर हा निर्दोष असून महिला डॉक्टरच त्याला सतत त्रास देत होती असा आरोप त्याच्या बहिणीने केलाय। डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात बनकर कुटुंबाने आरोप केल्यानंतर महिला डॉक्टरच्या कुटुंबाने त्याला प्रत्युत्तर दिलंय, तर हातावरती नाव घेतलेल्या सर्व आरोपींना कठोर कारवाई करा अशी मागणी कुटुंबाने केली आहे। फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आले। आरोपी बनकर आणि डॉक्टरमध्ये वाद झाला होता। त्या वादामुळे डॉक्टर राहत असलेल्या घराला बनकरनं कुलूप लावलं। घर नसल्यानं डॉक्टरनं हॉटेलवर राहण्याचा निर्णय घेतला। फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आजी सुनील फुलारी यांच्याकडून सातारा पोलिसांची झाडाझडती घेण्यात आलेली आहे। प्रकरण योग्य पद्धतीनं हाताळलं नसल्यानं आयजींनी अधिकाऱ्यांना सुनावलं असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। फलटणमध्ये आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची आमदार प्रकाश सोळंके यांनी भेट घेतली। यावेळी त्यांनी कुटुंबियांचं सांत्वन केलं। दरम्यान या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आपण करणार असल्याचं सोळंके म्हणाले। मुंबई महापालिकेवर पुन्हा एकदा भगवा डौलानं फडकवण्यासाठी शिवसेना सज्ज झाली असून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे। याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचा भव्य निर्धार मेळावा 27 ऑक्टोबर रोजी होणार आहे। या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत। नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महापालिकांच्या निवडणूक वेगवेगळ्या तारखांना होणार असल्या तरी तिन्हींची मतमोजणी एकत्र होणार की वेगवेगळी याबाबत उत्सुकता असताना एक निवडणूक झाली की लगेच तिचा निकाल हेच सूत्र राज्य निवडणूक आयोगाकडून स्वीकारलं जाण्याची शक्यता आहे। निवडणूक आयोग पुढील आठवड्यात देशव्यापी स्तरावर मतदार यादीच्या विशेष पुनरावलोकन मोहिमेचा पहिला टप्पा सुरू करण्याची शक्यता आहे। त्यात 10 ते 15 राज्यांमध्ये ही मोहीम राबवली जाईल। महायुती म्हणून लढण्यावरून राष्ट्रवादी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये धाराशिव जिल्ह्यात जुंपले स्वबळावर लढा अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं राष्ट्रवादीचे मंत्री भरणे यांनी म्हटलंय, तर भाजप देखील स्वबळावर लढण्यास तयार असल्याचं प्रत्युत्तर भाजप आमदार राणा पाटलांनी दिलं। आगामी महापालिका निवडणुकांसाठी आतापासूनच सर्व पक्षांनी कंबर कसायला सुरुवात केली आहे। मुंबई महापालिकेची निवडणूक यावर आपला झेंडा फडकवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे। विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दिमागदार यशानंतर महायुतीनं आणि त्यात विशेषतः भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलाय। अशातच महायुतीत जागा वाटपात देखील भाजप मोठा भाऊ असणार हे स्पष्ट झालंय। मुंबई महापालिकेत महायुती म्हणून निवडणूक लढवतानाच मुंबई महापालिकेसाठी भाजपने 150 प्लसचं टार्गेट ठेवलेलं आहे। 150 जागांवर उमेदवार उतरवण्याचा भाजपचा प्रयत्न असेल। शिंदेंच्या शिवसेनेला 65 ते 75 जागा देण्यास भाजप अनुकूल असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। भारतीय जनता पार्टीनं जास्तीच्या जागा लढाव्यात हा पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे। आमच्या कमकुवत जागा निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, परंतु हा 150चा आकडा तुम्हाला कोणी दिला मला कल्पना नाही। अशा प्रकारचं कुठल्याही आकड्यावर निश्चिती झाल्याचं मला तरी माहीत नाही। जे होईल ते एकनाथ शिंदेसाहेब, अजितदादा आणि देवेंद्रजींनी आमचा पक्ष प्रदेशाध्यक्ष यांच्यामध्येच त्या ठिकाणी जो आकडा फायनल होईल तो खरा महायुतीचा आकडा असेल। दरम्यान कोणत्या ठिकाणी युतीची शिवसेनेची इच्छा आहे ते आता ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। मुंबई, त्यानंतर नाशिक, पुणे, पालघर, कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबई इथे शिवसेनेची युतीची इच्छा आहे। शेवटी कार्यकर्ते असतात, त्या भागातले नेते असतात,
हे स्थानिक स्वराज्य संस्था ही निवडणूक जी आहे ही ग्रासरूटची निवडणूक आहे आणि कार्यकर्त्यांनाही वाटत असतं की या निवडणुका लढलं पाहिजे, परंतु शेवटी अंतिम निर्णय वरिष्ठ घेत असतात आणि एकदा वरिष्ठांनी निर्णय घेतला महायुतीच्या की मग ते कार्यकर्ते फॉलो करत असतात, कारण आम्ही शिस्तीने चालणारे, शिस्तीने वागणारे सगळे लोक आहोत. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील आठवड्यातील बुधवारपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. यंदा वार्षिक सरासरी देखील न ओलांडलेल्या पावसानं ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यांमध्ये जोर वाढवलेला आहे. सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून परतीचा प्रवास करणारा पाऊस यंदा ऑक्टोबर महिना संपत आला तरीही मुक्काम हलवण्याचं नाव घेईनासा झालाय. या अवकाळी पावसामुळे भातपीक धोक्यात आलं असून काहींची कापणी देखील खोळंबलेली आहे. जळगाव जिल्ह्यातील गिरणा नदीच्या परिसरात झालेल्या मुसळधार पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. चाळीसगाव, भडगाव आणि पाचोरा तालुक्यात अवकाळी पावसानं झोडपून काढलं असून शेतात कापून ठेवलेली पिकं पूर्णपणे भिजली आहेत. पावसाळ्यातील विश्रांतीनंतर माथेरानची राणी पुन्हा एकदा झोकात धावणार आहे. दसरा त्यानंतर दिवाळीचाही मुहूर्त हुकलेली टॉय ट्रेन आता 1 नोव्हेंबरला प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल होईल अशी घोषणा प्रशासनानं केली आहे. राज्यातील वाळू तुटवडा पुढील पंधरवड्यात मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. महसूल खात्यानं 350 वाळू घाटांच्या लिलावाची तयारी केली असून सध्या राज्यभरात 500हून अधिक वाळू साठे उपलब्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. गेल्या 8 दिवसात ऐन विमान प्रवासादरम्यान मोबाईल पॉवर बँकचा स्फोट झाल्याच्या 2 घटना घडल्यात. त्यानंतर आता DGCA विमानातून पॉवर बँक नेण्यावर बंदी घालण्यात येईल का याचा विचार करते. यासंदर्भात नवीन नियमावली आणण्याचे संकेत दिले आहेत. वांद्रे वर्सोवा सी लिंक प्रकल्पाच्या कामांना पावसाळ्यानंतर गती मिळाली. MSRDC आता वर्सोवा, जुहू, कार्टर रोड आणि वांद्रे या 4ही दिशांनी समुद्रातील कामांना सुरुवात केली आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मदत होणार आहे. वरळी BDD चाळ पुनर्विकास प्रकल्पातील आणखी 1419 रहिवाशांचा लवकरच नव्या घरात गृहप्रवेश होणार आहे. या रहिवाशांना डिसेंबर अखेरपर्यंत नव्या घराचा ताबा देण्यासाठी म्हाडानं कंबर कसली आहे. त्या दृष्टीनं उर्वरित 6 विंगमधील अंतर्गत आणि फिनिशिंगची कामं वेगानं सुरू आहेत. रेल्वे रूळ आणि सिग्नल दुरुस्तीच्या कामकाजासाठी आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगा ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून काही लोकल 20 मिनिटं उशिरानं धावतील. माटुंगा ते मुलुंड आणि ठाणे ते वाशी नेरूळ दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. तसंच पश्चिम रेल्वेवर वसई रोड ते भाईंदर स्थानकादरम्यान रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. कोल्हापूर ते कलबुर्गी या मार्गावरून विशेष रेल्वे धावणार आहे. याचा फायदा 2 राज्याच्या 4 जिल्ह्यातील शेकडो प्रवाशांना झालाय. शिवाय या विशेष गाडीमुळे महालक्ष्मीसह गाणगापूरला दर्शनासाठी भाविकांना सहज जाता येणार आहे. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा सुनावणी होणार आहे. सुनावणीमध्ये राजधानी दिल्लीतील भटक्या कुत्र्यांचा मुद्दा केंद्रस्थानी असला तरी त्या प्रकरणात न्यायालय इतर राज्यांबाबतही महत्त्वपूर्ण भूमिका घेऊ शकते. त्यामुळे न्यायालयाच्या भूमिकेकडे देशभरातील प्राणीप्रेमींचं लक्ष लागलंय. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. एल्फिन्स्टन पूल पाडला जातोय पण त्याचं मुख्य पाडकाम रखडलेलं आहे. यंत्रणांमधले मतभेद हे त्याचं मुख्य कारण आहे आणि ते दूर होत नाही तोपर्यंत पाडकाम होणार नाही. त्यामुळे नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीमुळे पाणीपट्टी वाढीचा निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर पडणार आहे. 7 ते 7.5% पर्यंत वाढ करण्याचा प्रस्ताव लेखापाल विभागानं जल अभियंता विभागाला सादर केलाय. मात्र यावर अद्यापपर्यंत निर्णय झालेला नाही. दिवाळी संपल्यानंतर पुण्यामध्ये वाहतुकीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. हजारो कामगार, विद्यार्थी पुण्यात परत येत आहेत. सणानंतरच्या गर्दीचा अंदाज घेत पुणे वाहतूक पोलिसांनी प्रमुख महामार्गावर संभाव्य गर्दीबद्दल वाहन चालकांना इशारा दिलाय. पुण्यात उद्यापर्यंत वाहतूक अलर्ट देण्यात आलाय. पुण्यातून जाणाऱ्या 3 मोठ्या महामार्गांवर भयानक ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता आहे. व्हॉट्सअपवर कोणाचं स्टेटस बघणार असाल तर आता तिथे जाहिराती बघण्याची तयारी देखील ठेवावी लागेल. व्हॉट्सअपच्या नव्या अपडेटनुसार आता स्टेटस आणि चॅनल्समध्ये सुद्धा जाहिराती दिसतील. मेटा कंपनीनंही याला दुजोरा दिलाय. कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीतील वनक्षेत्रात सुरू असलेल्या हत्तीपकड मोहिमेत आता मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलंय. या धरपकड मोहिमेवर तातडीनं बंदी घालण्याची मागणी करणारी जनहित याचिका हायकोर्टात दाखल झाली आहे.
मुंबई शहर आणि पूर्व पश्चिम उपनगर मिळून सुमारे 67 ठिकाणी मुंबई महापालिकेनं छठपूजेसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। तसंच स्वच्छ आणि सुरक्षित असे एकूण 148 कृत्रिम विसर्जन तलाव टाक्यांची सुविधा देखील देण्यात आली आहे। तसंच तात्पुरत्या स्वरूपात 403 चेंजिंग रूम उभारण्यात आले। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे। ही परीक्षा 8 फेब्रुवारी 2026 रोजी देशातील 132 शहरांमध्ये होणार आहे। मुंबईतील महत्त्वाचं पर्यटन स्थळ आणि मच्छीमार व्यवसाय केंद्र असलेल्या वरळी कोळीवाडा समुद्र किनारा वर्षभर चकाचक राहणार आहे। यासाठी महानगरपालिकेच्या वतीनं नुकतीच नवीन कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे। त्यासाठी वर्षाला 1.44 कोटी रुपये खर्च केले जाणार आहे। मासिक आणि वार्षिक टोल पासची माहिती देण्यासाठी टोल प्लाझावर माहिती प्रदर्शित केली जाईल असं भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं शुक्रवारी जाहीर केलंय। महावितरणानं ग्राहकांच्या सेवेसाठी अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिलाय। आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगचा वापर करून विजेच्या मागणीच्या अचूक अंदाजासाठी आणि व्यावसायिक विश्लेषण करण्यासाठी महावितरणानं केलंय। हवा प्रदूषणाबाबत सतत चिंतेत असतानाही आपण दिवाळीच्या जल्लोषात फटाके फोडतो आणि हवा आणखी बिघडवतो आणि दिवाळीनंतर सर्दी खोकला यासारख्या आजाराला आमंत्रण देतो। यंदा मात्र ऐन दिवाळीतच पाऊस आल्यानं वाढलेलं हवा प्रदूषण लगेचच पूर्णतः विरून गेलंय। सर्वत्र स्वच्छ हवा अनुभवायला मिळते। दिल्ली एनसीआरमध्ये वायू प्रदूषण सातत्यानं वाढतंय। शनिवारी दिल्लीतील आनंद विहारमध्ये AQI पातळी 412 इतकी नोंदवली गेली आहे, ज्यामुळे प्रदूषण पातळी गंभीर श्रेणीमध्ये आली आहे। अनेक भागात हवेची गुणवत्ता खराब आहे। भारतात आता श्वास घेणं देखील जीवघेणं होत चाललंय। स्वीडनमधील कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटच्या एका नव्या अहवालानुसार 2009 ते 2019 या काळामध्ये वायू प्रदूषणामुळे देशात तब्बल 38 लाख लोकांचा मृत्यू झालाय। तसंच लहान आणि औद्योगिक शहरं आता नवीन प्रदूषण हॉटस्पॉट म्हणून समोर येत आहेत। सविस्तर बातमी पाहूयात। परतीच्या पावसानं मनमाडला चांगलंच झोडपून काढलेलं आहे। मुसळधार पावसामुळे शहरातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत। पुलावरून देखील पाणी जात असल्यानं वाहतूक विस्कळीत झालेली आहे। परतीच्या पावसानंतर अवकाळी पावसाने देखील मनमाड, मालेगाव, सटाणा, योला, चांदवड यासह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात धुमाकूळ घातलेला आहे। रात्री जो मुसळधार पाऊस झालाय, रात्रभर पावसाची संततधार सुरू होती, त्याच्यामुळे सर्व नदी नाले ओढे वाहन दुथडी भरून वाहत आहे। मी आता उभा आहे मनमाड शहरातील पांजण आणि रामगुळणा नदीच्या संगमावर। आपण बघू शकतो का या नदीला देखील पूर आलेला आहे आणि नदी जी आहे ती दुथडी भरून वाहत आहे। याच्या पुलावरून जे आहे ते पाणी वाहत असल्यामुळे एका प्रकारे शहराच्या दोन भागाचा संपर्क तुटलेला आहे। काही घरात देखील पुराचे पाणी शिरल्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडालेली आहे। मनमाड शहराला पाणी पुरवठा करणारा वाघदडी धरण देखील तुडुंब भरून ओव्हरफ्लो झालाय। त्याच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे। त्याच्यामुळे पाणी टंचाईने त्रस्त असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असला तरी पावसाने जो माजवलेला हात त्याच्यामुळे शेती नुकसान झालेले आहे। त्यामुळे शेतकरी देखील हवालदिल झाले आहे। बाबू शेख, न्यूज 18 लोकमत। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। छत्रपती संभाजीनगर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत राहावी यासाठी स्मार्ट सिटी प्रशासनानं नियोजन केलं असून लवकरच 34 नवीन ई-बस शहरात दाखल होणार आहेत। त्यासाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचं काम जाधववाडी येथील बस डेपोमध्ये अंतिम टप्प्यात पोहोचलंय। अमरावती येथील विमानतळावरून अलायन्स एअरलाईनच्या अमरावती ते मुंबई विमान सेवेच्या वेळेमध्ये बदल होणार आहे। सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार असे 4 दिवस आठवड्यातून मुंबईसाठी विमान सेवा असणार आहे। त्या अनुषंगाने अलायन्स एअरलाईनच्या संकेतस्थळावर वेळेमध्ये बदल करण्यात आले। डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदाच अश्व प्रदर्शन भरवलंय। या अश्व प्रदर्शनाला संपूर्ण भारतातून अश्वप्रेमींचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय। भारतात अनेक मातब्बर घराणी आहेत, पण अश्वांचं संगोपन प्रेमानं करणारे फारच कमी लोक आहेत। अश्वप्रेमाचा नादच वेगळा असून तो करताना दुसरं कोणतंही नाद लागतच नाही, असं मिश्किलपणे धवलसिंह मोहिते पाटील म्हणाले। अकलूजमधल्या अश्व प्रदर्शनाला हैदराबादच्या नवाबांनी देखील हजेरी लावली। भारतभरातून अश्वांचं संगोपन करणारे स्टड फार्मचे मालक या अश्व प्रदर्शनात आलेत। चांगल्या प्रकारच्या मारवाडी जातीच्या अश्वांची निर्मिती व्हावी हा अश्व प्रदर्शन भरवण्याचा हेतू असल्याचं प्रदर्शनासाठी आलेले निरीक्षक सांगतायत।
नागपूर महापालिकेनं हेल्दी स्ट्रीट नेटवर्क उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमाअंतर्गत झाशी राणी चौक ते अंबाझरी तलावापर्यंतच्या 11 किलोमीटर मार्गाचं हेल्दी स्ट्रीटमध्ये रूपांतर केलं जाणार आहे. यात मुख्य 9.5 किलोमीटर कॉरिडॉरसोबत 1.5 किलोमीटर जोड रस्त्यांचा समावेश राहणार आहे. अमरावती जिल्ह्यातल्या वडाळी वनपरिक्षेत्रालगत असलेल्या महादेव खोरी परिसरातील मंगलधाम आणि गौतमनगर भागात बिबट्याची मादी 2 पिल्लांसह फिरत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. नागरी वस्तीमध्ये बिबट्या फिरत असल्यानं स्थानिकांमध्ये घबराट पसरली आहे. रात्रीच्या वेळेस घराबाहेर न पडण्याचं आवाहन वन विभागानं नागरिकांना केलंय. ऐन भात कापणीच्या महत्त्वाच्या टप्प्यात कोकणात विशेषतः कुडाळ तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे बळीराजावर अस्मानी संकट उभं ठाकलंय. हातातोंडाशी आलेलं भात पीक वाया जाण्याची भीती असल्यानं शेतकरी हतबल झालाय. शासनानं या नुकसानीची तात्काळ दखल घेऊन मदत जाहीर करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. चोपडा शहरासह परिसरात पावसानं हजेरी लावल्यानं ऑक्टोबर हिटचा सामना करणाऱ्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय. तर दुसरीकडे कोरडवाहू शेतकऱ्यांनी ज्वारी आणि हरभरा पेरणी केल्यानं त्यांनाही पावसाचा फायदा झालाय. पालघरच्या विक्रमगड आणि मोखाडा तालुक्यात पावसानं हजेरी लावली. सततच्या पावसानं भात शेतीचं नुकसान केलं असून शेतकऱ्यांच्या उरल्यासुरल्या आशेवर पाणी फिरवलंय. त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडलाय. पंढरपूरच्या सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्यातून येणाऱ्या वारकऱ्यांच्या संख्येचा विचार करून रेल्वे प्रशासनानं सोलापूर मिरज आणि मिरज लातूर या मार्गावरून विशेष गाड्या चालवण्याचं घोषित केलंय. 30 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर या काळामध्ये रेल्वेच्या 36 विशेष फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. धाराशिव शहरातील अनेक वर्षांपासून रखडलेल्या अंतर्गत रस्त्याच्या 117 कोटींच्या कामाचा प्रश्न मार्गी लागलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामावरील स्थगिती उठवत या कामाचे कार्यारंभ आदेश देण्याचे आदेश दिलेले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आम्ही मैत्रीपूर्ण लढाईसाठी तयार आहोत. शिवसेनेसारखं भाजपनंही नगरपालिका स्वबळावर लढवण्याची तयारी केली असल्याची माहिती नितेश राणे यांनी दिली आहे. शिवसेना जशी सावंतवाडीमध्ये तयारीला लागली आहे तसंच भाजपकडून सुद्धा सावंतवाडी आणि वेंगुर्ल्यामध्ये बैठका घेण्याचं सत्र सुरू असल्याचं राणेंनी म्हटलंय. खऱ्या अर्थाने अगर आपल्याला आमच्या पक्षांमध्ये, कारण का ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुल्यबळ ताकद आहे. शिवसेना म्हणो किंवा भारतीय जनता पक्ष, तुल्यबळ ताकद अगर असेल तर युती करून, महायुती करून आम्ही बंडखोरीला कशाला आम्ही प्रोत्साहन देऊ. आजच्या तारखेला उदाहरण कणकोली नगरपंचायत तुम्ही बघा, उभाटाकडे उमेदवार आहेत का? जिल्हा परिषदमध्ये उभाटाकडे 50 ते 50 उमेदवार उभं करण्याची क्षमता महाविकास आघाडीची आहे का? ते कितीही तुमच्या समोर आणत असतील. मग ह्याच्यापेक्षा मैत्रीपूर्वक लढत लढवायची आणि मग नंतर महायुती म्हणून आपण एकत्र यायचंच आहे. त्याच्यामध्ये काही दोन विचार नाही.